कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात मराठी बोलता येत नाही म्हणून नेपाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना चक्कीनाका येथील रिद्धी भोजनालय या हॉटेलमध्ये घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री काही नशेत असलेल्या 4 तरुणांनी भोजनालयात येऊन वडापावची ऑर्डर दिली। त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना वडापाव दिला। वडापाव खाऊन त्यांनी पैसे देखील दिले। मात्र नशेत असलेल्या तरुणांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना विचारले, तुम्हाला मराठी बोलता येते का? त्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषेत पुरेसे ज्ञान नव्हते। याच कारणावरून तरुणांनी कर्मचाऱ्यावर चीड येऊन बेदम मारहाण केली, तसेच हॉटेलमध्ये तोडफोड केली। हॉटेल मालक हे मराठी असून त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। त्यांनी सांगितले की आमचे कर्मचारी नेपाळी आहेत, पण ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना मराठी येत नाही म्हणून त्यांना मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे। या घटनेनंतर संबंधित हॉटेल मालकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नशेखोर विरोधात तक्रार दाखल केली। मात्र अद्याप पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने हॉटेल मालकांमध्ये नाराजी आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की परिसरातील अशा नशेखोर आणि गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना कठोर कारवाई करून चक्कीनाका परिसरात पुन्हा अशी घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी। वाईट संदीप आढाव, हॉटेल मधला वाईट कर्मचारी। असा प्रकार घडला आहे की काल माझ्या इथे 2-3 मुलं खाण्यासाठी आले होते। माझी छोटीशी खानवळ आहे स्वदेशी रिद्धी भोजनालय म्हणून चक्कीनाक्याला। इथे 2 मुलं आलेले, त्यांनी वडापाव वगैरे खाल्ला आणि नंतर ते पैशाच्या याच्यावरनं ते पोरांना बोलले की तुला मराठी येते का? तर ते माझे पोरं नेपाळचे असल्यामुळे त्यांना मराठी थोडी समजत नाही, पण ते बोलले की आम्ही दादा प्रयत्न करतोय मराठी शिकण्याचा। तर तरी पण त्यांनी मुलांना शिवीगाळी केली, मुलांना धक्काबुक्की केली, मुलांना रक्त येस्तोवर त्यांनी मारलेलं। आणि मुद्दा होता की मराठी का येत नाही तुला? मराठी येत। माझी मुलं म्हटले दादा मराठी मी शिकतोय, मी प्रयत्न करतोय। मग प्रयत्न करतोय तर तुम्ही जबरदस्ती पोरांना असं मारणार का? आणि याच्या मागे जो कोणी असेल त्यांनी या गोष्टीचे गांभीर्य घेऊन आणि पोलिसांनी पण या गोष्टीचे गांभीर्य घेऊन पोरांना त्वरित अटक करणे आणि आमची जेवढी नुकसान भरपाई झालेली तेवढी सर्व भरपाई करून देणे त्यांनी। आणि पोलिसांना काल आम्ही रिपोर्ट केलेला, अजून त्यांना आरोपींना पकडलेलं नाहीये। लवकरात लवकर माझा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लवकर लक्ष चांगलं देऊन आणि या गोष्टीचा निवाडा करावा। आणि आमचे पोरं पूर्ण जसे ते खाली आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून आमच्या पोरांनी आज दुकान पण ओपन नाही केलेलं। माझी पूर्ण नुकसान झालेलं आहे। एक मराठी माणूस पुढे चाललेला आहे, त्या पुढे त्याचे पाय असे खेचणारे असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर कोणी सपोर्ट करत असेल तर त्यांचा माझ्याकडनं निषेध आहे आणि सर्व गोष्टींना या पोलिसांनी आवर घालावा एवढीच माझी विनंती है। मेरा नाम कुमार थापा है। दुकान ये अपना ये चक्कीनाका पर है और उन लोग ने वड़ा पाव खाने के लिए आए थे। वड़ा पाव खाए भी और खा के भी पैसा वैसा दे के भी गए उन लोग। फिर उसके बाद आए पानी वानी पे, फिर उसके बाद उधर काउंटर में आके बोले कि उनको मराठी आता है कि नहीं, मतलब हिंदी में मतलब मराठी में बोल रहे थे उन लोग। थोड़ा बहुत समझ में आ गया लेकिन अपने हिंदी मतलब आए नहीं मराठी बोलने के लिए। तो उन्होंने क्या बोला कि तेरे को मराठी नहीं आता, बल्कि माँ बहन का गाली बुली दिया और उसके बाद सीधा फूल वूल से और हिसाब किताब करने कैलकुलेशन से मारने का पूरा तोड़फोड़ करने का चालू किया। फिर उसके बाद उतना होने के बाद भी बाहर भी पूरा लड़ाई वड़ाई किया। उसके बाद फिर गए और उसका जाने के बाद फिर 5-6 बंदे लोग लेके आए। फिर वापस पूरा इधर तोड़ पानी और बाकी का वो जो खाना वाना जितना भी है पूरा फेंक फाक करने का चालू कर दिया। और उसके बाद मेरा जैसा नाक में लग गया वैसा ब्लड आने का चालू हो गया। उसके बाद उन लोग चले गए थे और उन लोग उतना समझा रहे कि भी नहीं हो रहा था कि पूरा ये सब तोड़फानी करने वाले ही था। ऐसा लग रहा है बाहर से भी पूरा पत्थर ही मार रहे थे उन लोग। ऐसा भी नहीं है, हम लोग ऐसे जानवर सर्वे करवा रहे थे। ऐसा मतलब मराठी बोलने का नहीं आता है बोल के, दूसरा हमारा कुछ भी उसका कसूर है भी नहीं है। और हम लोग ने अच्छा से बात भी की है। ऐसा नहीं है कि मतलब इतना है कि मराठी बोलने का नहीं आया है बोल के उन लोगों ने ऐसा किया है। ब्यूरो रिपोर्ट, जनशक्ति, कल्याण।